गावामध्ये पालमपूर गाव बसलेलं होतं. त्या पूर्ण गावामध्ये हिरवगार आणि उपजाऊ जमीनच दिसायची. दूर दूरून टुरिस्ट पालमपूरची हरियाली आणि उपजाऊ जमिनीमध्ये रंगबिरंग्या शेतीचं आनंद घ्यायला यायचे. एक दिवस दुसऱ्या गावाचा माणूस भीष्मा आपल्या मोहनला बोलला, मोहन, खूप जास्त दिवस झाले ना, आपण बाहेर कुठं फिरायलाच नाही गेलो. मी ऐकलं आहे की आपल्या गावाच्या जवळच पालमपूर गावामध्ये खूप जास्त हिरवळ आहे. आपण दोघं ह्या वेळेस तिथंच फिरायला जाऊ. तू तर माझ्या तोंडातलं बोललास. चल दोस्ता, आपल्या मोटरसायकलवर त्याच गावात फिरायला जाऊ. भीष्मा आणि मोहन आपली मोटरसायकल घेऊन पालमपूर पोहोचून तिकडची सुंदरता बघत बघत बोलले, खरंच यार, पालमपूर गाव तर खरंच खूप सुंदर आहे. आपल्याला प्रत्येक वर्षी पालमपूरवर फिरायला यायला पाहिजे. तेव्हा त्या दोघांच्या कानांमध्ये एका बाईची आवाज पडली, कॅमेरा घ्या, कॅमेरा घ्या. खूपच जुना आणि अँटिक कॅमेरा आहे आणि मी खूप स्वस्तामध्ये देऊन देईन. भीष्मा आणि मोहन त्या बाईकडे पोचतात. कॅमेरा तर खरंच खूप जुना दिसत आहे. काय हे आत्ता पण काम करतं? हो बाबूजी, हा काही मामूली कॅमेरा नाहीये, पण हा अँटिक कॅमेरा आहे. शहरमध्ये ह्याला विकत घ्याल तर कमीत कमी 2 लाखामध्ये तर भेटेलच. आणि तू हे कॅमेरा आम्हाला किती मध्ये देणार? मी हा कॅमेरा तुम्हाला फक्त 10,000 रुपयांमध्ये देईन, कारण तुम्ही आमच्या गावाचे टुरिस्ट आहात आणि आम्ही टुरिस्ट कडून जास्त पैसे नाही घेत. भीष्माने ताबडतोब आपल्या खिशातून 10,000 रुपये काढले आणि त्या बाईला देऊन टाकले. ती बाई आनंदात सरळ आपल्या घरी निघून गेली. घरी तिचा नवरा सुखदेव तिचीच वाट बघत होता. आज किती रुपयाचा चुना लावून आलीयस चित्रा? आज पूर्ण 10,000 रुपयाचा चुना लावला आहे मी. ते कसं काय? तुम्ही एका भंगारच्या दुकानामधून एक कॅमेरा घेऊन आला होता ना, त्यालाच मी 10,000 रुपयामध्ये विकला. तुझ्या आयडिया समोर खरंच काही टिकत नाही. बस गावामध्ये असेच फिरणारे लोक यावेत आणि आपण दोघं त्यांना लुटत राहू. दुसऱ्या दिवशी भीष्मा आणि मोहन त्या कॅमेराला विकण्यासाठी शहरच्या एका मोठ्या दुकानात गेले. भीष्मा दुकानदाराला बोलला, भाईसाहेब, मला ह्या कॅमेऱ्याला विकायचं आहे. दुकानदार कॅमेराला बघून एकदम त्या दोघांना बघून बोलला, किती रुपयाला विकायचं आहे? काल मी ह्या कॅमेऱ्याला 10,000 मध्ये घेतलं होतं. मी फक्त तुम्हाला हे 20,000 रुपयामध्ये देईल, पण बाजारामध्ये याची किंमत 2 लाख रुपये आहे. दुकानदार रागात येऊन त्या दोघांकडे बघून बोलला, एक तर तुम्ही दोघं खूप मोठे मूर्ख आहात किंवा मला मूर्ख समजत आहात. काय म्हणायचं आहे तुम्हाला? अरे, ह्या कॅमेऱ्याची किंमत 2 पैसे पण नाहीये. काय तुम्हाला दिसत नाही? हे कॅमेरा कोणत्या भंगाराच्या दुकानातून उचललेला दिसतोय. पण काल पालमपूर गावामध्ये आम्ही ज्यांच्याकडून हे कॅमेरा घेतला होता त्यांनी तर सांगितलं होतं हे कॅमेरा अँटिक आहे. भीष्माचं बोलणं ऐकून दुकानदार बोलला, चला निघा इथून, माझा टाइम वेस्ट नका करू. भीष्मा आणि मोहन बेचारे दुकानाच्या बाहेर उदास होऊन बाहेर निघून आले. मोहन भीष्माला बोलला, काळजी नको करू भीष्मा, आपण पालमपूर गावच्या मुख्याकडे तक्रार करूया. ते दोघे जण पालमपूर गावाला गेले आणि तिकडच्या मुखियाला सगळं काही सांगायला लागले. आता तुम्हीच सांगा मुखियाजी, या गावातील सदस्यांना तुमच्या गावची एक स्त्री लुटत आहे. यामुळे तुमच्या गावाचं नाव खूप जास्त खराब होईल. हो, मी त्या स्त्रीला ओळखतो. तिचं नाव चित्रा आहे. मी तुमची मदत करायला तयार आहे, पण तुम्हाला याच्यासाठी मला 5,000 रुपये द्यावे लागतील, कारण मी फ्रीमध्ये कोणाचीच मदत करत नाही. ठीक आहे, मी 5,000 रुपये द्यायला तयार आहे. कमीत कमी माझे 5,000 रुपये तर वाचतील. ठीक आहे, मी कॅमेरा त्याच्या तोंडावर मारून येतो. भीष्माने 5,000 रुपये मुखियाला दिले. मुखिया भीष्म आणि मोहनला घेऊन चित्राच्या घरी निघून गेला आणि रागात येऊन चित्राला बोलला, चित्रा, तुला लाज नाही वाटत? भंगारातून घेतलेला कॅमेरा तू 10,000 रुपयात विकलास. एवढं बोलून मुखियाने तो कॅमेरा चित्राच्या तोंडावर मारला
आणि भीष्म आणि मोहनकडे बघून बोलला. बघा, मी माझ्या दाव्यानुसार चित्राच्या तोंडावरती कॅमेरा मारलेला आहे. आता तुम्ही दोघं जाऊ शकता. अरे, ही कसली गोष्ट झाली? माझे पैसे तर द्या. चांगल्या प्रकारे इथून निघून जा. गोष्ट इथं कॅमेरा तोंडावर मारण्याची होती, पैसे वापस द्यायची नाही. मला तर असं वाटत आहे पूर्णच्या पूर्ण पालमपूर गावच लुटेऱ्यांचं गाव आहे. मोहन आणि भीष्मा रागात घराच्या बाहेर आले. ते दोघे जण आपल्या मोटरसायकलवर बसून पालमपूरच्या गावातून बाहेर पडले आणि एका झाडाच्या खाली रागात बोलायला लागले. मी तर तुझ्या बोलण्यामध्ये येऊन फसलो मोहन. मला पूर्ण 15,000 रुपयाचा लॉस झाला आहे. आता मी पोलिसांमध्ये याची तक्रार करेल. मला काय माहित होतं पूर्णच्या पूर्ण गावच लुटेऱ्यांचं गाव आहे. मला तर वाटत होतं जशी तिथं सुंदर हिरवळ आहे त्याचप्रमाणे तेथील लोकांचा हृदय पण सुंदर असेल. आणि माझ्या मित्रा, पोलिसात कंप्लेंट केल्यानं काही नाही होणार. तू नाही बघितलंस, तिथला मुखिया पण गाववाल्यांशी मिळालेला आहे. तेव्हा त्या झाडाच्या मागून अचानक एक सुंदर तरुण निघतो आणि त्या दोघांच्या समोर येऊन उभा राहतो. कोण आहेत तुम्ही दोघं? मी तुमच्या दोघांच्या गोष्टी खूप वेळापासून ऐकत होतो. तुम्ही पालमपूर गावाबद्दल तर नव्हते बोलत ना? हो बाबा, आम्ही पालमपूर गावाबद्दलच बोलत होतो. आम्ही तिथं फिरायला गेलो होतो. तिथं आम्हाला 15,000 रुपयाचा चुना लागला. अजून पालमपूर गावचा मुखिया पण खूप जास्त फ्रॉड आहे. समजलं मला. माहित नाही किती फिरणारे लोक त्या लोकांचा शिकार झाले आहेत. तुम्ही दोघं काळजी नका करू. स्वतःच्या घरी जा. तुमचे पैसे नक्कीच वापस भेटतील. बोलत तर असं आहेस जसं की तू एक पोलीसवाला आहेस. नाही, मी पोलीसवाला नाहीये, पण खोटं पण नाही बोलत आहे. मुखिया स्वतः तुमचे पैसे घेऊन तुम्हाला सापडत येईल. मोहन आणि भीष्मा तिथून निघून जातात. तो सुंदर तरुण पालमपूर गावामध्ये निघून जातो आणि तिकडच्या मुखियाकडे जाऊन बोलला. माझं नाव केतन आहे. काही वेळापूर्वी मला 2 युवक भेटले होते. ते सांगत होते की पालमपूर गावातील लोकांनी 15,000 तोळ्यांचे लुटले आहेत. ज्याला तू लुटले म्हणत आहेस त्याला पालमपूर गावात धंदा म्हणतात. जाऊन स्वतःचं काम कर. मुखियाजी, तुम्ही गावचे मुखिया आहेत. आजूबाजूचे सगळे गाव दुष्काळानं परेशान आहेत. फक्त तुमच्या गावातच चांगला पाऊस, सुंदर हिरवळ आणि चांगली शेती होते. एवढं असून सुद्धा तुम्ही लोकांसोबत धोकाधडी करतात. विचार करा, देवानी हे सगळं तुमच्याकडून घेतलं तर तेव्हा तुम्ही काय करणार? काय तुमच्या गावामध्ये कोणी फिरायला येईल? जर ह्या गावामध्ये पूर जरी आला ना तरी पण आम्हाला काही फरक नाही पडणार. आमच्याकडे एवढं धान्य एकत्र आहे, आम्ही वर्षानुवर्ष बसून खाऊ शकतो. अचानक केतनच्या डोळ्यामध्ये राग दिसायला लागला. तो रागात मुखियाकडे बघून बोलला. तुम्ही प्रत्येक वेळेस पुराच्या पाण्याबद्दल ऐकलं असेल, पण कधी गरमीचा पुराबद्दल ऐकलं आहे? मी गेल्याच्या नंतर गावामध्ये गरमीचा एवढा पूर येईल ज्याच्याबद्दल तुम्ही कधी ऐकलं नसेल ना कधी बघितलं असेल. तेव्हा बघतो तुमचं धान्य तुम्हाला किती दिवस जिवंत ठेवतं. लक्षात ठेवा, आपला चांगलेपणा आणि आपली माणुसकीच आपल्याला जिवंत ठेवते. एवढं बोलून केतन क्रोधित होऊन गावाच्या सीमेतून बाहेर निघाला. गावाच्या सीमेतून बाहेर निघून अचानक आकाशातून भयंकर धुळाचा बवंडर यायला लागला आणि बघताच बघता त्या गावाला आपल्या भयंकर गरमीच्या चपेटमध्ये घेतलं. सुखदेव घामाने लाथपाथ मुखियाकडे येऊन बोलला. हे सगळं काय होत आहे मुखियाजी? असं वाटत आहे जसं की आभाळातून गरमीचा पूर आला असेल. सगळी हिरवळ अचानक सुकली आहे आणि पूर्ण गावामध्ये धूळच धूळ झाली आहे, ज्याच्यामध्ये न सहन होणारी गरमी आहे. काहीच दिवसाच्या आतात हिरवगार पालमपूर एकदम वाळून गेलं होतं. पालमपूर गावाची नदी आकाशातून पडलेल्या गरमीच्या मुळे वाळून गेली होती. पालमपुराच्या लोकांचा अनाज गरमीच्या मुळे सडून गेला होता. मुखिया चिंतित अवस्थेमध्ये आपल्या गावाची अशी विचित्र हालत बघत होता की तेव्हा गावाचा एक माणूस येऊन त्याला बोलला. मुखियाजी, मला तर हे वाटत आहे आपल्या सगळ्या वाईट कामाचं फळ आहे. तू बरोबर बोलत आहेस. आपल्या कर्माचे फळ आपल्या मुलांना पण भोगावे लागत आहेत. मुखियाजी, आपल्या गावामध्ये साप पाणी पण नाही वाचलं आहे. लहान मुलांना खूप जास्त तहान लागली आहे. तुम्ही सगळे दुसऱ्या गावात जाऊन मदत का नाही मागत? मी पण तुमच्या सोबत मदत मागायला येईल.
दुसऱ्या गाववाल्यांनी आपलं मदत करायला नाही सांगितलंय. त्या सगळ्यांचं म्हणणं आहे की पालमपूर गावातील लोकांनी सगळ्यांना लुटलं आहे. त्यांचं हे पण म्हणणं आहे की यांच्यासोबत असंच व्हायला पाहिजे. हे ऐकून अचानक मुखियाच्या डोक्यामध्ये केतनने बोललेली गोष्ट लक्षात आली. जिवंत तोच राहतो ज्याच्यामध्ये माणुसकी असते. मुखिया अचानक ओरडताना त्या माणसाला बोलला, मला समजलं, तो कोणता मामूली युवक नव्हता. खरं तर कोणता दिव्य चमत्कारी माणूस होता. जा, गावातील सगळ्या लोकांना सांग की मी सगळ्या लोकांशी काही बोलू इच्छित आहे. काहीच वेळामध्ये सगळे गाववाले गावाच्या चौपालीवर एकत्रित झाले. मुखिया त्या सगळ्यांना बोलला, कारण माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. जगण्यासाठी आपल्याला शुद्ध पाणी, हिरवळ आणि जेवणाची गरज असते. पैशांनी आपलं पोट नाही भरू शकत. सगळे गाववाले मुखियाचं बोलणं ऐकतात आणि काही दिवसांनंतर मुखिया, चित्रा आणि सुखदेव माहीत करत करत मोहन आणि भीष्माच्या घरापर्यंत पोहोचतात. मुखिया भीष्माला पैसे देतो आणि बोलतो, हे घ्या तुमचे 15,000 रुपये. मी पालमपूर गावाकडून तुमची माफी मागतो. आता आमच्या लक्षात आलं आहे की खरं धन तर आमच्या गावातच होतं आणि आम्ही कागदाच्या तुकड्यांनाच सगळं काही समजून बसलो. असं बोलून मुखिया, सुखदेव आणि चित्रा तिथून निघून जातात. ते तिघे जण काहीच दूर पोचले होते की तेव्हा केतन हसत हसत त्यांच्या समोर उभा राहिला. तर आता तुमच्या गावचा माहोल कसा आहे मुखियाजी? आम्हाला माफ कर केतन. आता आमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. एवढं बोलून केतनचं रूप अचानक एका साधूमध्ये परिवर्तित झालं. मी खूप दिवसापासून पालमपूर गावातील लोकांच्या तक्रारी ऐकत होतो. जेव्हा पाणी डोक्याच्या वरती गेलं तेव्हा मी तुमच्या गावाला श्राप दिला आणि श्रापाची तोड हीच होती की तुमच्यामध्ये माणुसकी जगावी, जे की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे. आता तुमच्या गावामध्ये पाऊल ठेवताच सगळं काही ठीक होईल, कारण की तुमच्या सगळ्यांचे मन आता पहिल्यासारखे शुद्ध झालेले आहेत. एवढं बोलून तो साधू तिथून गायब झाला. मुखिया, चित्रा आणि सुखदेव जसंच आपल्या गावाच्या सीमेवर पोचले, अचानक सगळं काही हिरवगार झालं.